नमस्कार काका. नमस्ते. आपलं नाव सांगा. माझं नाव रमेश भगवंतराव कुलकर्णी, तालुका जिल्हा धाराशिव. आज तारीख आहे 8 जानेवारी 2026. बरोबर आहे. ठीक आहे. तर आपल्याला हा आपला 2.5 एकरचा ऊस आहे. हो, अडीच. तर आपण अर्धा एकरला रासायनिक खत टाकलाय आणि 2 एकरला त्या खताचा भूमिपवर वापरलाय ग्रीन प्लॅनेटचा. तर या वापरलेल्याचा तुम्हाला आजपर्यंत जेवढं ऊसाचं उत्पादन घेतला तुम्ही या जमिनीमध्ये, त्याचा वर्षाचा आणि ह्या वर्षाचा ऊसाचा अनुभव काय आला? चांगला भरपूर फरक पडलेला आहे. ही भूमिपळ वापरून जे ऊस आणलेला आहे त्याच्या म्हणजे ऊस चांगल्या प्रकाराचं आलेला आहे. ऊसाच्या कांड्यात वाढ झालेली आहे. ऊसाच्या कांड्या पण वाढलेल्या आहेत आणि जाडी पण वाढलेली आहे. आणि ज्या रानात वापरलेलं नव्हतं त्या रानातून याच्यामध्ये जवळजवळ 40% तर कमीत कमी फरक दाखवला फरक दाखवलेला आहे आणि त्याचा फायदा झालेला आहे. म्हणजे आपण ते रासायनिक अर्धा एकर केलेलं होतं, तिथून इकडे तुम्हाला फरक जाणवलेला आहे. आपल्याला वाड्यामध्ये पण फरक दिसून आला. वाड्यामध्ये पण फरक आहे. न वापरलेल्या याच्यात वाड्यामध्ये तर पिवळसर पण आहे आणि ज्या त्या एरियात वापरलेलं आहे भूमिपावर त्या ठिकाणच्या वाडा हिरवगार असून ऊस पण चांगल्या प्रकारचा आलेला आहे. तर याला आता आपण कांड्या मोजल्यात तर टोटल ह्याला 25 कांड्या आहेत. 25 ते 26 कांड्या आहेत. 25 ते 26 कांड्या. असं प्रत्येक वर्षी असं होतंय? नाही, प्रत्येक वर्षी 20-22 11 म्हणजे कमीच होतात. कमीच होतं. आणि कांड्याची लांबी पण आखूड होती. तर हे तुमचे अनुभव आहेत. अनुभव आहे. तर तुमचा आपल्या शेतकरी मित्रांनो काय निरोप आहे तुमचा? शेतकरी मित्रांना सांगायचं की हे भूमिपवर जे आहे ती चांगल्या प्रकारचं आहे. शेतीला उत्पन्नासाठी आणि उत्पन्नात वाढ व्हायसाठी आहे. तर सगळ्यांनी याचा वापर करून आपल्या उत्पादनात भर टाकावी, हे तुमचं जेणेकरून आपल्या शेतकऱ्याचा फायदा होईल. ठीक आहे. हे तुमचे अनुभव आहे. अनुभव सांगतो सगळ्यांना आवाहन करून सांगतो मी आणि प्रत्येकाने वापरायला काय हरकत नाही. माझे अनुभव तर आमचं सांगणं आहे की मित्रांनो, ज्या जमिनीमध्ये भूमिपावर जाईल त्या ठिकाणी आपल्या ऊसाचं टनेज वाढतंच आणि जमिनीची पण सुधारणा होते, हे आमची गॅरंटी आहे. त्यामुळं आम्ही तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जरा लांब उभारून आली तुम्ही.